15% परतावा दिला जाण्याची पद्धत आहे ती जिथे 1 मध्ये आता शक्य नाही ते 2 मध्ये देण्यात येईल ती त्यांच्या संमतीनेच. नंतर खंडा टप्पा 2 मधील हरकत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात येणार नाहीत. म्हणजे त्यांचा जो आक्षेप होता की आमच्याकडून जबरदस्तीने जमिनी घेतल्या जातात हा मुद्दा इथे निकाली निघालेला आहे. तेव्हा खंडा टप्पा 2 मधील ज्यांच्या ज्यांच्या हरकती आहेत जमिनीच्या संपादनाला त्या जमिनी आम्ही अधिग्रहित करणार नाही. त्यानंतर तिथे एक नीरा देवधर नावाचं धरण झालेलं आहे. तो जो सिंचन प्रकल्प आहे त्याच्यात बागायती खालील ज्या जमिनी औद्योगिक क्षेत्रासाठी संपादित करण्यात आलेले आहेत त्या शेतकऱ्यांना ह्या पर्यायी जमिनी शेतकऱ्यांच्या संमतीने देण्यात येतील. खंडा टप्पा 3 मधील 1 आणि 2 चं बोललो आता 3 खंडा टप्पा 3 मधील ज्या जमिनी लाभ क्षेत्राखालील आहेत कमांड एरिया त्या जमिनी वगळण्यात येतील व या टप्प्यामधील ज्या जमिनी महामंडळाच्या ताब्यात आहेत त्या जमिनीला संलग्नता असलेलं क्षेत्र शेतकऱ्यांच्या संमतीने घेण्यात येईल. त्यानंतर नोकऱ्यांचा प्रश्न होता त्यावर असं सांगण्यात आलेलं आहे की खंडाळा औद्योगिक क्षेत्रामध्ये आजपर्यंत 3,926 नोकऱ्या देण्यात आलेल्या आहेत वेगवेगळ्या कंपन्यांनी. त्यापैकी 2,489 रोजगार स्थानिक लोकांना देण्यात आलेले आहेत. शासनाच्या धोरणाप्रमाणे स्थानिकांना रोजगार देण्यासाठी आणखी जे कोणी शिल्लक असतील आणि इच्छुक आहेत नोकऱ्यांसाठी त्यांना नोकऱ्या मिळवून देण्याबाबतीत विभागातर्फे प्रयत्न करण्यात येतील. यामध्ये भूसंपादनाची जी एकंदर प्रक्रिया आहे ती जिल्हा प्रशासनाकडून राबवण्यात येते. अनेक ज्या तक्रारी आल्या त्यांची शहानिशा केल्यानंतर असं लक्षात आलं की काही प्रकरणांमध्ये विलंब झालेला तो उचित नाही आणि त्यावेळेला मी स्पष्टपणाने जिल्हा प्रशासनाचे जे प्रतिनिधी होते त्यांच्या उपस्थितीतच याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे की इतका विलंब या प्रकरणांना लागायला नको होता. अशा रीतीनं त्यांचे प्रश्नांना समाधानकारक उत्तर मिळाल्यामुळे त्यांनी जाताना माझे व्यक्तिशः आभार मानले आणि शासनाचं अभिनंदन केलं. स्थानिक लेवलला हे प्रश्न आपलं म्हणणं बरं सुटायला पाहिजे. त्यासाठी आम्ही आता अनेक शिल्लक प्रकरणांची म्हणजे पेंडन्सी जी आहे शिल्लक कामांची ती 0वर आणण्याचे ठरवलेलं आहे आणि ते प्रगती त्याची बऱ्यापैकी झालेली आहे. शिल्लक जास्त प्रकरणच राहू नये. जे असतील तुम्हाला सुटत असेल तिथले ते सोडवा सुटत नसेल तर वर पाठवा. मग आम्ही या ठिकाणी खंबीर आहोत काय करायचं ते. त्यामुळे अशा प्रकारच्या तक्रारी येऊ नयेत म्हणून जुनी आणि प्रलंबित प्रकरणं तातडीने निकाली काढण्याच्या आता सूचना दिलेल्या आहेत. हे जे विषय आज ठरले त्याच्याबद्दल 1 आठवड्यामध्ये MIDCच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक भेट त्या गावांना दिली जाईल आणि त्याच्यावर अंमलबजावणी केली जाईल. हिंदी सर 1995 पासूनचा हा विषय आहे. 2 सत्तांतरं झाली 24 वर्ष झाली प्रश्न प्रलंबित होता. कलेक्टर जे तिकडचे होते त्यांनी स्थानिक पातळीवरती हे निकाली काढलेले नव्हते विषय आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला अशा पद्धतीचे आरोप या शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहेत. ते जे दोषी आहेत अधिकारी त्यांच्यावरती काही कारवाईची तरतूद करणार की नाही? आता हा महसूल विभागाचा विषय आहे. इकडे काय भूसंपादनाची परिस्थिती जरा वेगळी आहे. MIDCसाठी भूसंपादन केलं जातं परंतु ही प्रक्रिया राबवण्याची पूर्ण जी जबाबदारी आहे ती महसूल विभागाची आहे. त्या महसूल विभागानेच त्यांच्या विभागातल्या अधिकाऱ्यांनी ज्या बाबतीत विलंब केला असेल विनाकारण किंवा गैरप्रकार केले असतील त्याची चौकशी करावी आणि ते जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करावी. आपण तशी मागणी मी तशी मागणी महसूल मंत्र्यांकडे करतोय.